महाड MIDC मधील इंडो अमाइन्स कारखाना बंद करा. वायू गळतीत 2 ठार झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक. या महाड MIDC मधील इंडो अमाइन्स लिमिटेड प्लॉट क्रमांक B14 या कारखान्यात वारंवार होणाऱ्या घातक वायू गळतीच्या घटनांनी अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला. सोमवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास कारखान्यात मोठ्या प्रमाणात घातक रसायनांची वायू गळती झाली. या दुर्दैवी घटनेत 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. आसनपोई गावातील कुमारी दीक्षा बळवंत निकम ही मुलगी गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेते. याशिवाय या गळतीमुळे 35 ते 40 कामगार व परिसरातील नागरिकांना देखील श्वसनाचा त्रास, डोकेदुखी आणि मळमळ यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागलं. यापूर्वी सदर कारखान्यात अशाच प्रकारच्या गळतीच्या घटना घडल्या. याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही कंपनी व्यवस्थापनानं सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या आसनपोईसह परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी एकत्र येऊन इंडो अमाइन्स लिमिटेडचे कंपनी प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, महाड MIDC आणि महाड पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी निवेदनं दिली. सदर निवेदनं देताना मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत ग्रामस्थांच्या जीविताला धोका आहे आणि सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत कारखाना पुन्हा सुरू करू नये अशी एकमुखी आणि ठाम मागणी यावेळी करण्यात आली. कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे आज 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. यापुढे कुणाचाही जीव जाऊ नये यासाठी हा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत आसनपोईच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीनं कारवाई न केल्यास ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. परवा झालेली घटना जी होती, दुर्घटना वायू गळती झाली इंडो अमाइन्स कंपनीमध्ये, त्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन असेल, MPCB असेल, या कंपनीचे अधिकारी असतील, या सर्वांना दिलेले आहेत निवेदनं आसनपोई ग्रामस्थांकडून. त्याच्यामध्ये आमचं असं निदर्शनास आलेलं आहे की ही जी वायू गळती फार मोठी महाभयंकर होती आणि ह्या गळतीमध्ये गावाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्यास फार जवळ कालावधी आला होता. परंतु काही सुदैवाने आम्ही वाचलो. त्याच्यात एक मुलगी आमची थोडीशी आजाराने त्रस्त झालेली आहे. तिला आता हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेलं आहे. आणि जेव्हा औद्योगिक विकास महामंडळाच्या MPCB कार्यालयात आलो तेव्हा तिथं आम्हाला कळालं की फक्त एक फील्ड ऑफिसर आहे जो आज 2-3 MIDCच्या निरीक्षण करत असतो, परंतु इथं कुठलाही ऑफिसर नाही आहे जेणेकरून इथल्या असणाऱ्या जनतेला कुठल्याही पद्धतीची, अगदी योग्य पद्धतीची उत्तरं मिळत नाहीत. मग आम्ही नेमकं काय करायचं, इथल्या जनतेने काय करायचं औद्योगिक क्षेत्रामधल्या, असं आमची एक मागणी आहे की इथे मोठा अधिकारी MPCBमधला हा असायला पाहिजे. जर का तो असेल तर ह्या कंपन्यांवरती चांगल्या पद्धतीचं निरीक्षण देईल आणि आमच्या इथल्या जनतेला वायू गळती असेल किंवा इतर प्रदूषण असेल त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम करेल, असं आम्हाला या ठिकाणी ग्राह्य वाटतं आहे. मी सगळे ग्रामस्थ याकरता आलो होतो. 2 दिवसापूर्वी MIDCमध्ये इंडो अमाइन्स या कंपनीमध्ये फार मोठा ॲक्सिडेंट झाला. वायू गळतीनं बऱ्याचशा लोकांच्या दुखापती झाल्या, काहींचं निधनही झालं. आणि त्या बाबतीत माहिती घेत असताना आम्हाला असं दिसलं की त्या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहेत. मग MPCB नेमकं काय करते हे आमच्या डोक्यात आल्यानंतर आम्ही MPCBला सुद्धा ती माहिती घेण्यासाठी या ठिकाणी हजर झालो. सगळे ग्रामस्थ या ठिकाणी होते. पण तिथं आमच्या निदर्शनास असं आलं की याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी मुख्य अधिकारीच कोणी नाही. एक सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून इथं काम पाहतात. बाकीचं इथं जबाबदार अशी व्यक्ती कोणी नाही. त्यामुळे ह्या कारखानदारीमध्ये असलेला हा केमिकल झोन असल्याकारणानं संबंध कारखाने हे केमिकलचे आहेत. पण त्याच्यावरती जर MPCBचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसेल आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना ह्या गोष्टी आहेत की नाहीत ते जर पाहिलं जात नसेल तर निश्चितपणे ह्या परिसराचं या केमिकलमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. त्यांच्या जीविताला फार मोठी हानी होणार आहे हे आमच्या लक्षात आलं. आम्ही ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आणि MPCBला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की असे हे घातक जे कारखाने आहेत ते कोणत्याही परिस्थितीत बंद व्हावे आणि सरकारने याच्याबद्दल सुद्धा दखल घ्यावी आणि हे कारखाने बंद करावे अशी आमची विनंती आहे आणि अशी आम्ही मागणी केलेली आहे.